कुछ इस तरह करा हमने अपना 31st सेलिब्रेट। तसे तर हे सेलिब्रेट करायला बाहेर गेले होते आणि त्रिशा आणि मी घरी होतो। त्रिशा होती म्हणून मी काही बाहेर जाऊ शकलो नाही सेलिब्रेशनसाठी, म्हणून त्यांनी पेस्ट्री आमच्यासाठी घरीच आणली होती। मग मस्त आम्ही पेस्ट्री वगैरे कट केली आणि या त्रिशाला काय समजलं होतं माहीत नाही, तेही आमच्यासोबत मस्त एन्जॉय करत होती। अशी ते 12 वाजे झोपून जाते, पण त्या दिवशी ते उठली होती आणि यांनी माझ्यासाठी आणला होता किंडर जॉय। तसा तर किंडर जॉयचा ट्रेंड 2025 मध्ये होता, पण त्यांनी मला न्यू इयरच्या दिवशी दिला। चालेल, त्या किंडर जॉयला पाहून मी एवढी खुश झाली की विचारच नको। तसा तर किंडर जॉय बेस्ट फ्रेंडला आणायचा होता, पण माझे बेस्ट फ्रेंडच आहेत, म्हणून किंडर जॉय त्यांनी आणला होता। आणि त्याच्यामध्ये एक तो हार्टवाला ब्रेसलेट मिळाला होता, तो तर आम्हाला समजतच नाही होता की कसं जॉईन करायचं आहे म्हणून। मग कसंही करून त्यांनी ती जॉईन केलं आणि माझ्या हातामध्ये घालून दिला। एवढा क्यूट दिसत होता ना तो, मला तो खूपच आवडला। खरं तर खूप चांगला वाटत होता। ते बाहेर गेल्यावरही आमच्यासाठी एवढं सारं आणलं त्यांनी आणि आमच्याही 31st सेलिब्रेशन स्पेशल बनवला। तुम्हाला वाटत असेल की या छोट्याशा किंडर जॉयमध्ये आणि छोट्याशा पेस्ट्रीमध्ये एवढा काय खुश होत आहे, पण माझ्यासाठी छोटे छोटे एफर्ट्सही मॅटर करतात। मग मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले, त्रिशासोबत व्हिडिओज बनवले आणि अशा प्रकारे आपला 31st सेलिब्रेट केलो। हॅपी न्यू इयर, बाय बाय।